मालवणकडं कोयनाकडे जाणारा रोडचं काम चालू झालेलं आहे. त्यामुळं ह्या रोडला म्हणजे गोडलीतनं कोयनाकडे जाणाऱ्या या रोडवर ट्रॅफिकचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे. इथं 2-3 स्कूल आहेत, त्यामुळं जाणाऱ्या लहान मुलांना स्कूलच्या सोळा टायमिंगमध्ये मुलं काय वेळेत पोचत नाही आहेत किंवा हॉस्पिटल्स आहेत. या सगळ्याचा विचार करून आज आम्ही नगरपालिका तसंच आपले वाहतूक शाखेचे PI मानेसाहेब तसेच PWDचे अधिकारी आणि नगरपालिका अशी आज आम्ही मोहीम करून पाहणी केलेली आहे. प्रथमदर्शनी जे काम आम्ही चालू करणार आहे ते जे काही टपऱ्या किंवा जे बाहेर अतिक्रमण जे आलेलं आहे म्हणजे टपऱ्या लागलेला असू दे किंवा कोणाचे काही दुकानं छोटी छोटी दुकानं आहेत, पार्किंगचे विषय आहेत, हे जर आत्ता आम्ही थोडंसं मार्गदर्शन सगळ्या अधिकाऱ्यांना केलेलं आहे. त्याप्रमाणे सोमवारी याचं ॲक्च्युअल काम चालू होईल. आता आपण वरनं जो क्रॉसिंगचा इथे पुणे म्हणते कोल्हापूर ते कोयनाका हे सरळ मार्ग इथं जे शाहूनगरमधनं वरनं येणार ट्रॅफिक आणि कल्याणीकडनं वर शाहूनगर जाणं ट्रॅफिक याला आपण बॅरिगेटिंग घालून ते क्लोज करतोय आणि त्याला पर्यायी रोड आपण ह्या दवाखान्यापासून आपली जी पाणी टाकी तिथनं खाली तिथनं पर्यायी आपण रोड चालू करतोय. तसं तिथनं खालच्या या कॉलनीतून स्कूलपाशी कल्याणी शाळेपाशी निघणार आहे. असे एक 2-3 निर्णय महत्त्वाचे आम्ही इथं आज इथं घेतलेले आहेत. त्याचं इम्प्लिमेंटेशन सोमवारपासून चालू होईल. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की सगळ्यांनी आम्हाला नगरपालिकेला सहकार्य करावं. सातत्यानं गेले कित्येक दिवस झालं साईबाबा मंदिर चौक म्हणजे कोय नाका ते गोडली नाका आणि गोडली नाका ते अजिंठा हॉटेल ते कोल्हापूर रस्ता त्या रस्त्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण होतं आहे आणि अतिक्रमणाबरोबरच पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो आहे आणि जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थी असेल, महिला असेल, पादचारी वर्ग असेल त्यांना फार मोठ्या प्रमाणावरती त्रास होतो आहे. यासाठी माननीय नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आणि सातारा शहर पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखेचे अधिकारी मानेसाहेब, सर्व नगरपालिकेचे आमचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक या भागातील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणची पाहणी केली. या पाहणीमध्ये यापूर्वी जसा याचा आराखडा आपण कच्चा तयार केला होता त्या कच्च्या आराखड्याचं इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी मोहीम होती. या मोहिमेच्या माध्यमातून सोमवारपासून मी आज विनंती करतो गोडली भागातील सर्व नागरिकांना त्याचबरोबर गुत्तेदारक वगैरे यांना की जिथं आपलं अतिक्रमण असेल ते आपण स्वखुशीने काढून घ्यावं. नगरपालिकेनं काढण्याची कारवाई करायची आपल्यावरती वेळ आणू नका, कारण हा प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा नाही तितकाच महत्त्वाचा. लहान मुलांना जे आई वडील शाळेत सोडायला जातात किंवा लहान मुलं येत असतात, सायकलून येत असतात, त्यांना फार मोठा धोका होऊ शकतो. आपण सातत्यानं बघतो की गोडली चौकामध्ये जर उभं राहिलं आणि तिथून जर शाळा सुटायच्या वेळेस आणि भरायच्या वेळेस जर बाहेर पडायचं झालं तर 1-1 तास आपल्याला या लाईनमध्ये उभं राहावं लागतं. दौऱ्याच्या दृष्टिकोनातून सोमवारपासून ही जी मोहीम चालू होईल आणि या संपूर्ण भागातील वाहतूक सुरळीत कशा पद्धतीने यावर ट्रॅफिक त्याचबरोबर सातारा नगरपालिका यांच्या दोघांच्या माध्यमातून नियोजन केलं जाईल आणि या नियोजनाचा कुणालाही त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून केलं जाईल.